दरम्यान पाहुयात कोणकोणत्या खासदारांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। बेनी बेहानन, VK श्रीकंदन, मोहम्मद जावेद, PR नटराजन, कनिमोझी करुणानिधी, K सुब्रमण्यम, मणिकम टागोर, S व्यंकटेश हे चारही काँग्रेसचे खासदार आहेत। काँग्रेस खासदार रम्या हरिदास, TN प्रतापन, हिबी ईडन, S जैथिमनी, आणि काँग्रेसचे खासदार डीन कुरियाकोस आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन। दरम्यान लोकसभेतील हा संपूर्ण कट कसा रचला पाहूया। घुसखोर अमोल शिंदे महाराष्ट्रातला असून अमोलचे वडील शेतमजूर आहेत। अमोल स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता। नीलम सिंग ही हरियाणाची आहे। नीलम शेतकरी आंदोलनात सहभागी होती आणि तिने लोकदलाचा प्रचारही केलेला। नीलम स्वतःला नीलम आझाद म्हणून घेणं पसंत करते। घुसखोरांचा म्होरक्या सागर शर्मा याने सर्व आरोपींना एकत्र आणलं। सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुकचा वापर करायचे। हे सर्व आरोपी भगतसिंग फॅन पेजवर परस्परांच्या संपर्कात होते। सर्व आरोपी 1.5 वर्षापासून संसदेतील घुसखोरीची योजना बनवत होते। 9 महिन्यांपूर्वीच संसदेवर हल्ल्याच्या योजनेचं अंतिम रूप ठरलं। दिनांक 10 डिसेंबर रोजी सागर, नीलम आणि अमोल हे तिघे गुरुग्राम इथं पोहोचले। सर्व आरोपी मनोरंजन या सहकार्याच्या परिचिताच्या घरी उतरले। ललित दिनांक 10 डिसेंबर रोजी गुरुग्राम इथं पोहोचला तर मनोज दिनांक 11 डिसेंबर रोजी गुरुग्राम इथं आला। 3 दिवस आरोपी गुरुग्राम मध्येच वास्तव्याला होते। संसदेत प्रवेश मिळवण्यासाठी 2 स्वतंत्र दिवसांची निवड त्यांनी केली। लोकसभेत घुसण्यासाठी मूळ योजना 14 डिसेंबर 2023 ची होती। मात्र आरोपींना 13 डिसेंबरचं प्रवेशपत्र मिळाल्यानं त्याच दिवशी घुसखोरी करण्याचं ठरलं। घुसखोरी दरम्यान वापरण्यासाठी सागरने 13 डिसेंबरला राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी केला। नवी दिल्लीच्या महादेव मार्गावरील भाजपा खासदार सिम्हा यांच्या कार्यालयातून आरोपींनी प्रवेशपत्र ताब्यात घेतलं। दिनांक 13 डिसेंबर रोजी नीलम, मनोरंजन, ललित आणि अमोल हे आरोपी इंडिया गेटला पोहोचले। तिथे अर्धा तास त्यांची बैठक झाली। इंडिया गेटवरील चर्चेत मनोरंजन आणि सागर हे लोकसभेत घुसतील असं ठरलं। संसदेत प्रवेश करताना पादत्राणांची तपासणी होत नाही हे आरोपींना माहिती होतं। त्यामुळे बुटात कलर स्मोक कॅन्डल लपवायचं ठरलं। लखनौ येथून येताना सागरने सगळ्यांसाठी बूट खरेदी केले। अमोल शिंदेने महाराष्ट्रातून धुराच्या नळकांड्या खरेदी केल्या आणि बुटात लपवल्या। मनोरंजन आणि सागर हे आता लोकसभेत गेले तर अमोल शिंदे आणि नीलम, ललित हे संसद परिसरात रेंगाळत राहिले। या सर्व आंदोलनांचं ललित छायाचित्रण करत होता। पोलीस आल्यानंतर ललित पसार झाला। तो अद्यापही फरार आहे। आरोपींनी संसदेत घुसून इन्कलाब जिंदाबादच्या घोषणेसह आंदोलन केलं। त्यांना पोलिसांनी तिथेच ताब्यात घेतलं। घुसखोर अमोल शिंदे हा महाराष्ट्रातला असून अमोलचे वडील शेतमजूर आहेत।